तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? बरंच असेल बरं का. माझं पण झालं बघा, आत्ता काम ती झालं, सगळं घर आवडलं, नुसता राडा राडा पडला होता. आज पोरांना पण सुट्टे बरं का, तर पोर पण आज घरीच आहे ती. मग म्हणलं चला, म्हणलं बसले ती खेळत, काय त्यांना कामच आहे सकाळपासून हुंदड्या 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 हुंदड्या. आणि पाऊस तर एवढा पडायला नाही, ओललंय म्हणजे लय, त्या पावसाने तर दमवलंय. आमच्या इकडे येतो बरं का, तर चिरकाट चिरकाट चिरंगाट येते, पण कुठल्या म्हणजे असं सोलापूरच्या, म्हणजे आमचं गाव जरा सोलापूरपासून इकडं अलीकडं आहे 15 किलोमीटर, त्याच्या पलीकडच्या साईडला एवढा पाऊस पडतो ना, भरपूर असा पाऊस पडतोय. आणि पडतोय म्हणजे पडलाय पण. आणि नदी ती असं म्हणजे नदी वडा असते ना, ती पूल काय काय रस्त्यावर पूल असते तर बघा, ती पण असं भरून व्हायला लागलं. तर सोलापूर जवळच कोणतं तर खेडेगाव आहे बरं का, तिथं पण 4 जण वाहून गेले ते बघा. त्या पुलावरनं रस्ता पार करताना 4 जण वाहून गेले, तेवढा पाऊस झालाय बरं का. आणि त्यांना हुडकायला पण म्हणजे हुडकायला लागले ती माणसं, म्हणजे पोलीस ती कोण असते ते हुडकायला लागले ते म्हणते ते असे बरं का. तर लय अवघड आहे. आणि सांगोलला पण का नाही भरपूर पाऊस झालाय, सांगोलला पण एवढा पाऊस झाला ना, सगळ्या रानांनी पाणी उभारले, कोणाला कुठं हालता येईना, इतका पाऊस झालाय. अजून म्हणलं तर पंढरपूर पण पूर्ण असं पॅक झालंय. म्हणलं तर पुण्याला ते भरपूर पाऊस पडायला लागलाय. तर काळजी घ्या सगळ्यांनी. काय म्हणते ती की रस्त्यावरनं पाणी जात असताना रस्ता ओलांडू नका, लय अवघड आहे बघा. ज्याला कळतं त्यालाच कळतं, ज्याला लय कशाची अडचण आहे, ज्याला जायचंय त्यांनी एक दिवस खरं तर मुक्काम करा, असं जाऊ नका. आता त्याच्यावरनं बघा हे झालं, मला आठवलं 2 दिवस झालं पुन्हा वहिनी निलेश भाऊ कुठं गेले, ती मुंबईला कुठं गेले, त्यांचं काय काम आहे कोणास ठाव, तिकडे गेले ती. त्यांचं अजून बघा म्हणजे 2 दिवस झालं व्हिडिओच येणार, नेमकं काय लय डोक्याला वैताग आहे बघा. नेमकं काय काय समजावतं आता. त्यांचा कधी असा व्हिडिओ बंद नसते बघा, जसं यूट्यूब चॅनल आहे का ना, तसा किती पण भांडण होऊ द्या, किती पण काय होऊ द्या, त्यांचं व्हिडिओ असतातच, डेली व्हिडिओ असतात. आणि आज 2 दिवस झालं त्यांचं व्हिडिओच नाही तर. आणि इकडं ती पूजा वहिनीचं पण नाही तर बघा व्हिडिओ. कपडे धुवून हाताला अशा चिरण्या पडल्या तर बघा, दुखायला लागल्या. हात 2 बादल्या कपडे होतं, दुखायला लागलं म्हणून बघितलं. तर त्या पूजा वहिनीचा पण बघा व्हिडिओ नाही. आणि मी फोन ट्राय केला तरी फोन पण लागत नाही. आणि एकतर बाहेरगावचा प्रवास म्हणलं डोक्याला लय टेन्शन बघा. त्यांचं व्हिडिओज नाही तर बघा, आलंच नाही तर मी सारखी बघते, आता येईल बघ येईल मग येईल आता येईल, म्हणजे कसं सवय लागलेली असती ना बघायची, काय करते ती काय नाही. असं फोनवर बोलूच तर आपला तेवढाच व्हिडिओ बघायचा आणि भारी वाटतं व्हिडिओ बघितलं म्हणून मी बघते. पण 2 दिवस झाले व्हिडिओ नाही, नेमकं काय झालंय काय माहित आता त्यांना. पूजा वहिनी तर का नाही सारखं कशावरनं पण किर 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 किर, भांडणं पण चांगली नसते ते बघा. घरात सारखी किरकिर असले ना, काय नाही काय घडतच असं. तसं काय घडून असं म्हणजे मला तर वाटतं बरं का, असं म्हणजे काय घडून पण तोंडात म्हणजे आता बोलायचं म्हणून बोलली मी खरं तर. असं म्हणजे किरकिर असल्यावर मी म्हणायला लागले बरं का. असं काय होऊ नये त्यांना बरं का. खरं तर चांगले त्यांचा प्रवास व्हावा, चांगली सुखरूप घरी यावं, ते हीच खरं देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता एवढा हौसून नटून ठटून गेली, पण व्हिडिओ त्यांनी टाकायला पाहिजे बरं का. मला म्हणजे व्हिडिओ टाकला नाही म्हणून असं मनात काय पण येतं ना, काय पण येतं, व्हिडिओज त्यांचं आलं नाही तर. आणि एकतर एवढा लांब गेली ती फिरत, आणि त्यात त्यांना काय माहीत पण नाही अजून, कुठं निम्म्या रस्त्यात चुकली फिकली, कुठं गेली, काय समजायचं आपल्याला, काय एवढं कळायचं. तशी चुकणार नाही ती बरं का. पण व्हिडिओ त्यांनी टाकायला पाहिजे होता खरं तर. काय झालंय काय माहित आता, त्यांच्या फॅमिलीत भांडण झालं पण म्हणून कळायला मार्ग नाही. तरी पूजा वहिनी तनतन करायला लागल्यावर निलेश भाऊने व्हिडिओ टाकलाच होता, अगं पूजा ताई मी इकडं आलतो माझं काम आहे म्हणून. पण परत अचानकच त्यांचा व्हिडिओ बंद झाला. असं काय झालं नेमकं काय माहित आता, की अचानकच त्यांचं व्हिडिओच येणं बंद झालं का, चॅनल फिनल त्यांनी बंद करून टाकलं कोणास ठाऊक. आता लय अवघड आहे बघा, डोक्याला टेन्शन नाही. म्हणजे कसं खरंच भारी फॅमिली आहे बरं का त्यांची. उगा असते भांडं लागत असते, थोडीफारशी भांडणं होत असते ती, पण सवय लागून गेली त्यांचं व्हिडिओ बघायचं, त्यामुळं करमत नाही बघा मला तर. माझं म्हणजे
पहिल्यांदा त्यांचा व्हिडिओ आले मीच बघत असेल, मला वाटत असेल बरं का. कधी कधी जास्त काम असल्यावर एक बघत नाही, पण असं बसलं हे केलं का नाही पहिल्यांदा त्यांचंच व्हिडिओ बघते. भांडणाचं जरी असले ना म्हणजे समजतं नेमकं कशावरनं भांडणं चालली ती, काय चाललंय काय नाही, असं फोन करून विचारूच तर असं बघितलं कसं भारी वाटतं तेवढंच मनाला. आता आपला सक्का भाव ते असता तर आपण किती काळजी करतो का नाही. तसंच मला वाटतं की माझा सक्का भाव आहे का नाही, म्हणजे थोडीफारची चिंता मला लागतेच त्यांची. आता 2 दिवस झालं कोणाचाच फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही बघा. आणि ट्राय करून पण बघितलं मी, फोन पण करण्याचा प्रयत्न केला बरं का, पण फोन पण लागत नाही. त्या पूजा वहिनीचा तर काय म्हणजे नंबर आहे पण त्यांचा पण कधी लागतच नाही बघा. कसला नंबर पण देते ती कोणास ठाऊक. त्या निलेश भाऊंचा आहे ती लागतो बरं का. मी कधी बोलायचं झालं मी त्यांच्याच फोनवर खरं तर फोन करते आणि बोलते, पण पूजा वहिनी बरोबर एवढं बोलणंच होत नाही बघा माझं. कधी तर ती पूनम वहिनी ती चांगल्या असल्यात तरच तेवढ्या पुरतं, जवळ असल्यात तरच बोलते त्या काय चाललंय काय नाही, नाहीतर भांडण तर असलं त्याच्याबरोबर बोलणंच होत नाही. पण त्यांचा व्हिडिओ यायला पाहिजे बरं का. खरंच चिंता वाटते. आणि तुम्हाला पण वाटत असेल का नाही मला कमेंट करून सांगा. कोणाकोणाला चिंता वाटते ना त्यांचा व्हिडिओ येत नाही तर त्यांनी कमेंट करून सांगा. सवय लागलेली असते व्हिडिओ बघायची आपल्याला, काय करते ती काय नाही. भारी असते ते व्हिडिओ त्यांचं पण. पूजा वहिनीचं पण भारी असते तर भारी बोलते त्या बरं का. फक्त भांडण केलं ना त्यांना लई चिरड आली ना मग चिडल्या का नाही उगाचच त्यांचं व्हिडिओ वाटतं. पण असं बोलताना एकदम किती भारी बोलते त्या, मला तर त्यांचं लई व्हिडिओ आवडतात. निलेश भाऊंचं पण, पूनम वहिनीचं पण, पूजा वहिनीचं पण. आबाचा काही चॅनल नाही वाटतं. निलेश भाऊ म्हणलेलं मध्ये चॅनल आहे पण काय त्यांचं पण काय व्हिडिओ दिसत नाही तर. पण जाऊ द्या, कुठं पण असली तर सुखरूप असावता त्यांनी व्हिडिओ टाकावता असं मला पण वाटतं. पोरं कसली कालवा करायला ती बाहेर बघितला का. माझं घरात मग काही काम चालू असतं का त्यांचं बाहेर तेव्हा ते तसा धिंगाणा चालू असत्या. खरंच निलेश भाऊने ती माझा व्हिडिओ बघून खरंच त्यांनी व्हिडिओ टाकावता बरं का. निलेश भाऊ खरंच माझा व्हिडिओ बघा तुम्ही. तसं म्हणाय गेलं तर चार्जिंग पण नसेल मला वाटतं, एवढा लांबचा प्रवास म्हणल्यावर चार्जिंग पण चार्जिंग नाही असं म्हणावतं तर पूजा वहिनींनी टाकायला पाहिजे ना. ती आता घरीच आहे त्या मग त्यांनी टाकायला पाहिजे ना. असं म्हणजे प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला पण काय वाटतं सांगा. कोण कोण वाट बघतं ती कमेंटमध्ये सांगा मला त्यांच्या व्हिडिओची. नाही भारी व्हिडिओ असतात बरं का त्यांचं. खरंच लय भारी फॅमिली आहे, स्वभाव भारी आहे म्हणून का नाही माणसं आवडते ती. मी त्यांचं आवडीनं पण व्हिडिओ बघते. नेमकं काय असं घडलं असेल की त्यांनी व्हिडिओ टाकायचंच बंद केले. आता जाणं पण एवढं लांब मला नाही बघा. सारखं हे करायचं म्हणल्यावर, चक्रा मारायच्या म्हणल्यावर पण लय लांबचा प्रवास आहे. त्यात पैसे लागतात. पैसे असलं तर सगळं आहे बघा. पैसे नसलं जवळ तर कुठं घर सोडून भाग नाही. आणि त्यात पोरांची शाळा सुरू झाली. एवढा लांबचा प्रवास म्हणल्यावर फोन उचलला तर खरं फोनवर बोलणं ते होतं, पण फोन पण उचलला नाही, त्याचा फोन पण लागत नाही. नेमकं समजावतं तरी काय समजावतं. गरमी पण लय वाढली बघा. आणि एकतर असल्या गरमीचा प्रवास, पावसाचा प्रवास खरंच करोनी बारकं लेकरं घेऊन गेले त्या अजून. तर चला खरंच त्यांनी आता टाका आता व्हिडिओ बरं का. मला तर चिंता लागली त्यांचं व्हिडिओ काय येत नाही तर म्हणून. तुम्हाला वाटते का चिंता मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये.